आखाती देशातील युद्धाचा परिणाम जो आहे तो सध्या पेट्रोल डिझेल प्रमाणे भाजी मार्केटवर देखील झालेला पाहायला मिळतोय। भाज्यांचे दर जे आहेत ते काही प्रमाणात वाढलेले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये आता मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की भाज्यांचे दर जे आहेत ते वाढलेले असल्यामुळे जर पाहिलं तर सध्या मार्केटमध्ये जी आहे भाजी मार्केटमध्ये जी आहे ती मंदी पाहायला मिळते आहे। अल्प प्रतिसाद जो आहे तो ग्राहकांचा मिळतोय। काही प्रमाणात भाज्यांचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। टोमॅटो असेल, त्याचप्रमाणे गवार असेल, लिंबू असेल, मिरची असेल, या भाज्या ज्या आहेत या ज्या नेहमी आहारामध्ये वापरल्या जातात त्यांचे दर जे आहेत ते सध्या वाढलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सद्यस्थितीला मार्केटमध्ये देखील मंदी असल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत इथले व्यापारी आहेत। मला सांगा कशा पद्धतीचे आता सध्याचे दर जे आहेत ते काय आहेत आणि काय सांगा? टमाटे 40 रुपये किलो आणि कोथिंबीर वगैरे 20 रुपये पेंडी आणि गवार वगैरे 30 रुपये झाले। मिरची 160 120 असं किलो झाले। मिरचीचा दर काय होता पहिला? 80 70 असं होते, आता वाढले रेट त्याचे। किती झाले आता 140 असं झाले, 140 160। वाढीव दरामुळे काय मार्केटवर परिणाम वाटतं असं वाटतंय? अजिबात मार्केटला गिराईक नाही, काय नाही अजिबात। 20-40 हजार रुपये माल 10-20 रुपये 10-20 हजार रुपये व्यापार होऊ लागले आता। माल कुठून आणता तुम्ही? आम्ही कोल्हापूरच आणतो माल, म्हणजे मार्केटमधून एपी? तर निश्चितच जर पाहिलं तर कोल्हापूरमधून हा जो येणारा माल आहे आणि याचं ट्रॅव्हलिंग जे आहे हे ट्रॅव्हलिंग वाढलेलं आहे, ट्रान्सपोर्टेशन वाढलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी व्यापारी जे आहेत जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना या भाजी मार्केटमध्ये सध्या आता मंदीचं सावट जे आहे ते पाहायला मिळतंय। आलेले पैसे आलेल्या दरांमध्ये सध्या माल जो आहे तो विकला जातोय। फटका जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजी विक्रेत्यांवर देखील झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।